बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा कायम करावा यासाठी गेल्या 12 दिवसापासून खामगाव नगरपालिकेसमोर साखळी उपोषण सुरू आहे। मात्र या उपोषणाला अ, दखल जी आहे घेण्यासाठी प्रशासनाकडे वेळ नाहीये। काय नेमकं घडतं ते आपण जाणून घेऊया। दादा मला हा किती दिवसापासून तुम्ही उपोषण करता, काय मागणी आहे तुमची? 12 मार्च पासून या ठिकाणी आम्ही साखळी उपोषण सुरू केलेले आहे। आमची महत्त्वाची मागणी आहे की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा ज्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने बसवलेला आहे तो त्या ठिकाणी कायम करून त्याचं सौंदर्यीकरण करण्यात यावं अशी आमची एकमेव मागणी आहे। अ, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा या ठिकाणी बसवला गेला खरा, मात्र तो कायम करण्यात यावा, त्याचं सौंदर्यीकरण करण्यात यावं, त्यासाठी हे साखळी उपोषण सुरू आहे। मात्र गेल्या 12 दिवसापासून प्रशासनाचा कुठलाही अधिकारीकडे फिरकला नाही आणि या उपोषणात दखल घेतली नाही। त्यामुळे स्वतः अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे अध्यक्ष जे आहेत विजय अंबोरे या ठिकाणी पोहोचले आहेत। आता पाहतोय आपण की महाराष्ट्रामध्ये अनेक पुतळ्याच्या मागण्या सातत्यानं होत आहे। काही ठिकाणी तातडीने दखल घेतली जाते, मात्र अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्या बाबतीत दखल घेतली जात नाही असा आरोप होतोय। काय सांगा? नाही, वस्तुस्थिती आहे की मागच्या 25 तारखेपासून साखळी उपोषण या ठिकाणी सुरू आहे आणि अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी आहे। त्यांचं योगदान या महाराष्ट्रामध्ये इतकं मोठं आहे की त्याचं आपण मोजमाप करू शकत नाही। त्या अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये असलेल्या या साखळी उपोषणाला प्रशासनाने, शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेऊ नये किंवा त्यांच्या मागणीचा विचार करू नये ही या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाची बाब आहे। काय पुढची भूमिका काय? सातत्यानं साखळी उपोषण सुरू आहे, कधीपर्यंत चालणार आहे? प्रशासन जर नाही ऐकलं तर काय भूमिका काय पुढची? नाही, पाच दिवसाचं अल्टिमेटम आम्ही त्यांना दिलेलं आहे साखळी उपोषणाचं। साखळी उपोषणाच्या नंतरही दखल घेतल्या गेली नाही तर आम्ही सर्व लोक समाज या ठिकाणी आमरण उपोषणाला बसेल आणि त्यानंतरही प्रशासनाने, शासनाने दखल घेतली नाही तर महाराष्ट्रामध्ये या पुतळ्यासाठी आंदोलन उभे होतील आणि त्याला जबाबदार सर्व शासन राहील। निश्चितच या ठिकाणी सातत्यानं मागणी करून देखील आंदोलनाला यश येत नाही आहे। प्रशासकीय अधिकारी असेल, सरकारी कोणी लोकप्रतिनिधी असेल या ठिकाणी येत नाही। त्यामुळे निश्चितच जर पुढील 5 दिवसाच्या आत या पुतळ्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर निश्चितच पुढे आमरण उपोषण आणि त्याही नंतर तीव्र आंदोलनाचा इशारा जो आहे या ठिकाणी मातंग समाज बांधव असतील किंवा मग अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आला आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।